दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव बुद्रुक येथील समर्थ रामदास स्वामी स्थापित हेमाडपंथी श्री जागृत मारुती मंदिरामध्ये 23 ऑगस्ट रोजी शनी अमावस्येनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। शेवटचा श्रावण शनिवार असल्याने या दिवशी सेवा, वैदिक पद्धतीने रुद्राभिषेक, होम हवन, महाआरतीचा कार्यक्रम पार पडला। यावेळी भाविक भक्तांनी या विधीचा लाभ घेतला। श्री जागृती मारुती मंदिरात शनिवारी पहाटे 5 वाजता होम हवन, रुद्राभिषेक, अभिषेक आणि आरती वैदिक पद्धतीने पार पडली। 6 वाजता काकड आरती, 7 वाजता हनुमान चालीसा आणि मारुतीचा मंत्रोच्चार केला गेला। या पुण्यमय उपक्रमामध्ये भक्तगण सेवा, वैदिक पद्धतीने पूजा पाठ करण्यात आला। पंडितारास सुखेतो भूलो नमः सर्वतो भद्र देवता महा मंडलमध्ये स्थापयामि। ओम सर्वतो भद्रमंडल देवता महाराज की जय। शिरसा नमस्कारं करोमि। ओम सूर्यदेवाय नमः। या पूजेचा लाभ घेण्यासाठी मारुती भक्तांनी शनिवारी पहाटे तर काहींनी शुक्रवारपासून मुक्कामी ते आले होते। शेवट श्रावण शनिवार आणि शनी अमावस्या असल्याने भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती। यावेळी मंदिराचे मुख्य पुजारी ज्ञानेश्वर फुलारी यांनी सांगितलं की श्रावण मासातील हा शेवट शनिवार आणि शनी अमावस्या निमित्त श्री मारुती मंदिरात बसवेश्वर रक्तपेढी सोलापूर यांच्यामार्फत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। तसंच खजुर्गी तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा येथील संजय कुमार बंडे आणि मिथुन कलमाणी या दोन्ही भक्तांनी अन्नदानाच्या स्वरूपामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असणाऱ्या गौडगाव मारुतीच्या दर्शनासाठी परराज्यातून लाखो भाविक गौडगाव येथे दाखल झाले असे श्रीकांत खानापुरे यांनी यावेळी सांगितलं। मी ज्ञानेश्वर नागेश फुलारे, गौडगाव जागृती मारुती देवस्थान मुख्य पुजारी। आज दिनांक 23/8/2025 रोजी शनी अमावस्येनिमित्त श्री जागृत मारुती देवस्थान गौडगाव बुद्रुक येथे विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजन केलेले आहे। ठीक 4:30 वाजता श्री महारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होम हवन, शिवपार्वती पूजा, गणपती पूजा, सर्वतोभद्र मंगलस्थ देवतांची पूजा, कलश पूजा इत्यादी पूजा करण्यात आलेली आहे। आज येथे शनी अमावस्येमुळे महाराष्ट्र, कर्नाटक व सर्व राज्यातील भक्त येणार आहेत। येथे आलेल्या भक्तांसाठी महाप्रसाद सुद्धा सोय केलेली आहे। बंडे व मिथुन कलमाणी यांच्या वतीने आज महाप्रसाद वाटप होणार आहे। येणाऱ्या भक्तांना इथे भक्त निवासाची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।